नो 10वी जॉमेट्री मध्ये पायथागोरस थेरम चॅप्टर मधला हा पायथागोरियन ट्रिपलेट काढताना गडबड होते ना. चला मग फटाफट मी तुम्हाला अशा काही 2-3 ट्रिक सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही क्वेश्चन बघितल्या सांगू शकता की हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही. चला मग आपल्या प्रॅक्टिस 2.1 मध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. मग याच्यामध्ये आपल्याला दोन कंडिशन सगळ्यात महत्त्वाच्या बघायच्या. एक तर त्या दिलेल्या 3 संख्यांमध्ये तो गॅप आहे ना 1 किंवा 2चा असला पाहिजे. म्हणजे एक संख्या झाल्यानंतर एक संख्या सोडून किंवा 2 संख्या सोडून तिसरी संख्या असायला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन, पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये सर्वात मोठा डिजिट हा नेहमी विषम संख्या असते, समसंख्या कधीच नसते. म्हणजे तो नेहमी ऑड नंबर असला पाहिजे, इव्हन नंबर नसला पाहिजे. आणि जर इन केस तो इव्हन नंबर असेल किंवा ती समसंख्या असेल तर त्यावेळेस काय करायचं, तिन्ही संख्यांच्या हाफ करून घ्यायचं आणि मग तो पायथागोरियन ट्रिपलेट आपला निघणार. पहिला क्वेश्चन आहे यातला 3, 5, 4 या 4 आणि 5 मध्ये 1 चा फरक आहे, बरोबर. तर ही आपले पायथागोरियन ट्रिपलेट असणार का? येस. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. काय आहे, 4, 9, 12 सगळ्यात मोठी संख्या आहे 12, ती आहे समसंख्या. मग त्याच्यामध्ये आपण काय करणार, त्याचे हाफ करणार. 12च्या हाफ किती झालं, 6. या 9च्या हाफ येते का करायला, तो हे पायथागोरियन ट्रिपलेट होत नाही. नेक्स्ट बघूया आपण 5, 12 आणि 13. 12 आणि 13 लगेच आलेत ना, एकचा गॅप आहे, मग हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता आपण इथनं जाऊया. हे एक्झाम्पल बघा, 11, 60 आणि 1 सलगच्या संख्या आलेल्या आहेत, हे पण पायथागोरियन ट्रिपलेट आहे. काही तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. नंतर नेक्स्ट बघा, 10, 24 आणि 27 यातली सगळ्यात मोठी संख्या विषम दिलेली आहे. ठीक आहे, 24 नंतर 25, 26 आणि 27 खूप मोठा गॅप झाला, हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का? नाही. आता लास्ट एक्झाम्पल बघूया यातलं 24, 70 आणि 74 सर्वात मोठी संख्या आहे तुमची सम. मग आता काय करणार, तर याला हाफ करायचं. 74च्या हाफ केल्यावरती आलं तुमचं 37. त्यानंतर 70च्या हाफ आलं 35, 24च्या हाफ आलं 12. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या काय झाली तुमची विषम संख्या. या 35 आणि 37 मध्ये गॅप आहे 1चा. हा गॅप 1चा आहे, म्हणजे हे असणार आहे पायथागोरियन ट्रिपलेट. ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल ना तर तुमच्या 10वीच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि परीक्षेमध्ये विसरून नाही म्हणून आता सिरील सेव्ह करून ठेवा.